हृदय हे आपल्या शरीराचे सर्वात महत्त्वाचं आणि सतत कार्यरत असणारा अवयव आहे. त्यामुळे हृदय निरोगी ठेवणं म्हणजेच आयुष्य निरोगी ठेवणं. खाली दिलेल्या 20 दैनंदिन सवयी तुमचं हृदय मजबूत, ऊर्जावान आणि दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास तुम्हाला मदत करेल. पहिलं महत्त्वाचं म्हणजे सकाळी लवकर उठा. सकाळी लवकर उठल्याने शरीरात सर्केडियन रिदम नीट राहतो. त्यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो. सकाळची स्वच्छ हवा, सूर्यप्रकाश आणि शांती हे रक्तदाब नियंत्रणात ठेवतं. दररोज किमान 30 मिनिटे चालणं हा सर्वात सुरक्षित व्यायाम आहे. हे रक्ताभिसरण सुधारतं, हृदयाचे स्नायू बळकट करतं आणि कोलेस्ट्रॉल कमी करतं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे योगा आणि प्राणायाम. अनुलोम विलोम, भ्रामरी आणि कपालभाती हे हृदयासाठी लाभदायक आहेत. हे श्वसन प्रणाली सुधारवतं आणि ताण कमी करतं. चौथं महत्त्वाचं म्हणजे ताज्या भाज्या आणि फळे खा. हिरव्या भाज्या, सफरचंद, डाळिंब, संत्रे आणि पपईमध्ये अँटीऑक्सिडंट आणि फायबर मुबलक प्रमाणात असतं. हे रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतं आणि कोलेस्ट्रॉल कमी करतं. दररोज पुरेसं पाणी प्या. पाणी रक्त पातळ ठेवतं, त्यामुळे रक्तदाब संतुलित राहतो. दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी नक्की घ्या. मिठाचं प्रमाण कमी ठेवा. जास्त मीठ घेतल्याने ब्लड प्रेशर वाढतं आणि हृदयावर ताण आणतं. दररोज 4 ते 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ घेऊ नका. संतुलित आहार घ्या. आहारात फायबर, प्रोटीन, ओमेगा फॅटी 3 ॲसिड्स आणि पूर्ण धान्य यांचा समावेश करा. तळलेले, प्रोसेस्ड आणि जंक फूड टाळा. सकाळचा सूर्यप्रकाश घ्या. सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळतं, जे रक्तवाहिन्यांचं आरोग्य टिकवतं. रोज 15 ते 20 मिनिटे सकाळी सूर्यस्नान करा. ताण कमी ठेवा. सततचा स्ट्रेस हा हृदयविकाराचा मुख्य कारण आहे. ध्यान करा, संगीत ऐका किंवा निसर्गामध्ये वेळ घालवा. हे तुमच्या हृदयासाठी खूप उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे दररोज 7 ते 8 तास नक्कीच झोप घ्या. झोपेच्या कमतरतेमुळे ब्लड प्रेशर आणि हृदयाची गती असंतुलित होते. झोप शांत आणि नियमित वेळेत घ्या. धूम्रपान, मद्यपान टाळा. हे दोन्ही हृदयाच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतात आणि हे जर तुम्ही पूर्णपणे बंद केलं तर हृदयविकाराचा धोका 50% कमी होतो. तेव्हा नक्कीच धूम्रपान आणि मद्यपान टाळा. सकारात्मक विचार ठेवा. आनंदी आणि आशावादी व्यक्तीमध्ये कार्टिसोल कमी असतो. हे हृदयासाठी खूप लाभदायक आहे. साखरेचं सेवन मर्यादित ठेवा. जास्त साखर इन्सुलिन वाढवतं, ज्यामुळे हृदयविकार, लठ्ठपणा आणि मधुमेह होतो. मिठाई, कोल्ड्रिंक्स आणि प्रोसेस्ड साखर कमी करा. ध्यान करा. ध्यानाने मन शांत होतं, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि नर्वस सिस्टीम मजबूत राहते. दररोज थोडेसे सुके मेवे खा. बदाम, अक्रोड ओमेगा फॅटी 3 ॲसिड्स यांच्यामध्ये असतात. हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतात. आहारात हिरव्या भाज्या आणि बीजांचा समावेश करा, जसं की पालक, मेथी, ब्रोकोली, तीळ आणि भोपळ्यांच्या बिया. हे हृदयासाठी उत्कृष्ट आहेत. त्यातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियम रक्तवाहिन्यांना लवचिक ठेवतात. त्याचप्रमाणे रक्तदाब आणि साखर नियमित तपासा. वेळोवेळी तपासणी केल्यामुळे धोका ओळखता येतो आणि तो टाळताही येतो. जास्त मीठ असलेले पदार्थ जसं की पापड, फरसाण, नमकीन, चिप्स टाळा. मिठामुळे शरीरामध्ये पाणी साचतं, त्यामुळे पोट फुगलेलं दिसतं, सुजलेलं दिसतं. त्याचप्रमाणे कृत्रिम गोड पदार्थही टाळा, जेणेकरून शरीरावरती त्याचा वाईट परिणाम होत नाही. जसं की कोल्ड्रिंक्स, साखर फ्री मिठाई हे मेंदूला गोड चवीची सवय लावतात, पण शरीराला ऊर्जा देत नाहीत. त्यामुळे जास्त खाण्याची इच्छा वाढते आणि पोटाभोवती चरबी साठते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रोसेस्ड मांस आणि रेड मीट शक्यतो बंद करा. सॉसेस, कबाब टाळा. या पदार्थांमध्ये फॅट मीठ असतं. हे फॅट थेट पोटाच्या भागात साठवलं जास्त. जास्त कॉफी, चहा टाळा. चहा आणि कॉफीमध्ये असणारं कॅफीन शरीरात कार्टिसोल वाढवतं आणि कार्टिसोलमुळे पोटावर चरबी साठते. त्याचप्रमाणे नूडल्स, पॅकेज्ड फूड टाळा. हे पदार्थ रिफाईंड कार्बोहायड्रेट आणि प्रिझर्वेटिव्हने भरलेले असतात. हे पचनावर वाईट परिणाम करतात आणि चरबी वाढवतात. त्यामुळे या पदार्थांपासून शक्यतो दूर राहा. ह्या 20 सवयी जर तुम्ही दररोजच्या जेवणात अंगीकारल्या तर हृदयविकार
होण्याचा धोका 70 ते 80% कमी होऊ शकतो. हृदय निरोगी राहणं म्हणजेच शरीर, मन आणि आत्मा तिन्हींचं संतुलन राखणं आहे. तेव्हा यावरील टिप्सचा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये वापर करा आणि नक्कीच तुमचं हृदय निरोगी आणि हेल्दी ठेवा.